महाराजांनी बंकटलाल आणि पितांबर शिंपी यांना मंदिरात चाललेलं कीर्तन ऐकायला पाठवलं. पण त्या कीर्तनात जे घडलं त्याने सगळ्यांनाच थक्क करून सोडलं. गावात प्रसिद्ध कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर यांनी भागवतातील हंस गीतेतील 11व्या स्कंदातील एक श्लोक निरूपणासाठी घेतला होता. कीर्तन रंगात आलं होतं. महाराज मात्र निंबाच्या झाडाखाली बसूनच कीर्तन ऐकत होते. कीर्तनाचा पूर्वार्ध संपत आला, पण उत्तरार्ध सांगायच्या आधीच एक आवाज घुमला. यथा भूतानी भूतेषु बहिरंतः स्वयं तथा. तो आवाज मंदिरातून येत नव्हता, तो येत होता त्या निंबाच्या झाडाखालून. स्वतः गजानन महाराज तो श्लोक पूर्ण करत होते. सगळे स्तब्ध झाले. गोविंदबुवांनाही समजलं, ही व्यक्ती साधी नाही, हा एखाद्या अवतारी पुरुषाचा आवाज आहे. गावकऱ्यांनी महाराजांना मंदिरात येण्याची विनंती केली, पण महाराज शांतच राहिले. तेव्हा गोविंदबुवा विनम्रपणे स्वतः त्यांना आणण्यासाठी गेले. पण त्यावर महाराज म्हणाले, देव आत आहे की बाहेर? जर तो सर्वत्र आहे तर मी बाहेर बसलो तरी फरक काय? त्या एका वाक्याने सगळं स्पष्ट झालं. गोविंदबुवा परत मंदिरात गेले आणि त्यांनी घोषणा केली, हे साधे संत नाहीत, महाराज म्हणजे परमेश्वरच आहेत. आजपासून शेगाव हे पंढरपूर झालं आहे, त्यामुळे महाराजांच्या आज्ञेत वागा. बंकटलालांच्या मनातही आता खात्री झाली. पण आता प्रश्न होता, महाराजांना आपल्या घरी आणायचं कसं? ते तयार होतील का? याचं उत्तर पाहूयात पुढील भागात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि पेजला नक्की फॉलो करा.